चला बसू का खाली जरा. ए बाळा, मला बसता येते का नाही बघ. खुर्ची आण बरं जरा इकडे. अहो पप्पा, रोज खुर्चीवर बसू बसू तर तुमच्या गुडघे आकडून गेलेत. जरा कधीतरी खाली तर बसत जावा. बर, ती बी खरं आहे बाई. मग तो जरा बरे प्रयत्न करून बसतो. बघा बरं. कसं होते ग. अगाई ग. असं पायाला आकडतच नाही, दमवून बसावं लागते जरा. नाही नाही, मला काय बसता येईना गेले. उठतोच. थांबा पप्पा, ये जरा दूर लाग. थांबा थांबा. अगं माहिती काय, इकडून इकडून. थांब जरा. अगं बाई ग बाई माझी. ही आमचा म्हातारपणाचा आधार आहे. ही लेख माझी. माय ग. राहू दे राहू दे. खुर्ची आणू का राहू दे. मित्र हो, अशा प्रकारची अवस्था जर तुमची होत असेल, तुम्हाला खाली व्यवस्थित बसता येत नसेल, बसताना तोल जात असेल, तुम्हाला तुमचं अंग जड वाटत असेल, गुडघे तुमचे फोल्ड होत नसेल आणि एकदा बसल्याच्या नंतर पुन्हा व्यवस्थित तुम्हाला उठताच येत नसेल आधार घेतल्याशिवाय, किंवा आधार घेताना सुद्धा उठताना तुम्हाला गुडघ्यावरती जास्त ताण आल्यामुळे गुडघ्यामध्ये असह्य होणाऱ्या वेदना होत असतील, किंवा अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पायऱ्या किंवा जिना चढता येत नसेल, जिना चढताना तुमचे पाय दमछाक होत असतील, लगेचच तिथं बसावंसं वाटत असेल, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त 5 सोपे सहज करता येतील असे व्यायाम प्रकार सांगणार आहे, ज्याच्या मागे एक शास्त्र आहे, विज्ञान आहे, ज्याच्या माध्यमातून तुमच्या पायाच्या गुडघ्याच्या आखडलेल्या नसा, आखडलेला सांधा खूप चांगल्या प्रकारे अगदी 15 ते 20 दिवसामध्ये मोकळा होईल आणि तुम्हाला बसता उठता येण्यासाठी अतिशय चांगला फायदा होईल, जिना चढता येईल व्यवस्थितपणे आणि तुमची गुडघेदुखी देखील कमी होण्यासाठी, तुमच्या सांध्यातली, तुमच्या पायातली आखड कमी होण्यासाठी देखील खूप चांगली मदत होणार आहे. मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊन पहा. प्रत्येक स्टेप बारकाईनं पहा, तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगणार आहे. अजिबात गडबड गोंधळ करणार नाही. अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, हे 5 व्यायाम प्रकार करण्याच्या अगोदर आपल्याला काही वॉर्मअप करावं लागणार आहे, म्हणजे पूर्व तयारी ज्याला आपण म्हणतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचे, सकाळी उठल्याबरोबर बेडवरती बसल्या बसल्या, पलंगावरती किंवा सोफ्यावरती बसून अशा पद्धतीनं वॉर्मअप करायचा आहे. आणि तो वॉर्मअप करत असताना आपले हात जे आहेत ते अशा पद्धतीनं तुम्हाला जमिनीवर ठेवायचे आहेत आणि हे अशा पद्धतीनं तुम्हाला मिचकी डान्स करायचा आहे. एक 15-20 सेकंद तुम्ही हा मिचकी डान्स करायचा आहे. मी त्याच्यासाठी जास्त वेळ लावणार नाही. वॉर्मअप लक्षात ठेवा. पहिल्यांदा हा मिचकी डान्स करायचा, जेवढा सहन होईल तेवढं, जास्त आदळायचं नाही. जास्त वेदना होत असतील तर तिथल्या तिथंच तुम्ही थोडंसं आदळण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर दुसरा वॉर्मअप हे अशा पद्धतीनं आपल्या पायाच्या दोन्ही बाजूला इकडे इकडे त्याला काय करायचंय, डुलवायचं आहे. हे 15-20 सेकंद तुम्ही करा. त्याच्यामुळं आपल्या नसा किंवा तिथलं रक्ताभिसरण खूप चांगल्या प्रकारे होण्यासाठी, किंवा जे आपले 5 व्यायाम प्रकार आहेत ते अतिशय सहजपणे करता येण्यासाठी हे वॉर्मअप अत्यंत महत्वाचं आहे. वॉर्मअप मध्ये दुसरा प्रकार काय, पाय डुलवणे. वॉर्मअप मध्ये तिसरा प्रकार काय करायचा आपल्याला, आपल्या पायाची पूर्ण बोट जी आहे ती अशी आत आखडून घ्यायची. तुम्ही क्लोजअप घेऊ शकता इथं. त्याच्यानंतर थोड्या वेळ धरून ठेवा, ह्याला पूर्ण बाहेर करा, पुन्हा आखडून घ्या, पुन्हा बाहेर करा, पुन्हा आखडून घ्या, पुन्हा बाहेर करा. काय होतं आपल्याला, आपलं वजन वाढलेलं असेल तर आपल्याला खाली बसता उठता येत नाही. आपलं वय वाढलेलं असेल तर खाली बसता उठता येत नाही. गुडघ्याचा काही आजार असेल, सांधा दुखत असेल, त्याच्यामुळे आपल्याला खाली बसता उठता येत नाही. किंवा आपण दररोज एकाच ठिकाणी बसून राहत असतो, किंवा खुर्चीवर बसतो, किंवा स्टूलवरती बसतो, सोफ्यावरती बसतो, पलंगावरती. खाली बसायची आपल्याला प्रॅक्टिसच नसते. प्रत्येक काम आपण, स्वयंपाक असेल किंवा अजून भांडी घासणं असेल किंवा फरशी पुसणं असेल, हे उभा राहून किंवा वाकून करत असतो. जेवण सुद्धा आपण खुर्चीवर बसून करतो. त्याच्यामुळे आपलं बसणंच विसरून गेलो आपण आणि त्याच्यामुळं ह्या गुडघ्याच्या सांध्याची हालचालच होत नाही. गुडघ्याच्या सांध्याची हालचाल नाही झाल्यामुळं तो आखडून जातो आणि एक वेळ अशी येते की आपल्याला उठता बसताच येत नाही आणि गुडघ्याचं आरोग्य धोक्यात येतं. त्याच्यामागे ही महत्वाची कारण आहेत. कुठलंही कारण तुमचं असू द्या, गुडघेदुखीचं किंवा खाली बसता उठता न येण्याचं, हे सगळं दूर होण्यासाठी या व्यायामामुळे तुम्हाला मदत होणार आहे. तर वॉर्मअप मध्ये ही बोट तुम्ही मध्ये घेतली, बाहेर केली,
आता काय करायचं आहे, पंजा जो आहे तुम्ही क्लोजअप घेऊन बघू शकता. हा पूर्ण असा बाहेरच्या बाजूला खेचा, त्याच्यानंतर मध्ये, बाहेरच्या बाजूला मध्ये, बाहेरच्या बाजूला मध्ये, हे अशा पद्धती. जेवढा मध्ये घेता येईल तेवढा, जेवढा बाहेर घेता येईल तेवढा. लांब श्वास घ्या, बाहेर घेतलेला श्वास सोडत सोडत आत. हे बघा अशा पद्धतीने श्वास देखील तुम्ही एक ह्याच्यावरती नियंत्रित करू शकता. लांब घेणे, लांब सोडणे, लांब घेणे, लांब सोडणे. आणि त्याच्यानंतर वॉर्मअपचा सगळ्यात शेवटचा भाग आहे तो म्हणजे हे अशा पद्धतीने. ही पूर्वतयारी आहे आपल्या 5 व्यायाम प्रकाराची. हे लक्षात ठेवा. हे गोल गोल फिरवा, हे सरळ, त्याच्यानंतर उलट. खूप छान. हा झाला आपला वॉर्मअप. सकाळी जेव्हा तुम्ही उपाशीपोटी करणार आहेत व्यायाम, तर तुम्ही हे करा. तुम्हाला काय तुमचे प्रात्यविधी करायचे असतील ते करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हा व्यायाम प्रकार सुरू करा. आता प्रत्यक्ष व्यायाम प्रकार काय आहेत ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीनं मी तुम्हाला उठून दाखवतोय. हे उठल्याच्या नंतर पहिल्या व्यायाम प्रकारामध्ये तुमच्या भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे. अशा पद्धतीने उभं राहायचंय. भिंत नसेल तर तुम्ही एखादी काठी घ्या आणि त्याचा सपोर्ट घेऊन तुम्ही उभं राहा. संपूर्ण येतोय, तुम्हाला पाय दिसतोय. हा, त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला ह्या पहिल्या व्यायाम प्रकारामध्ये हळूहळू पाय उचलायचा आहे, सरळ उभा राहायचंय आणि तुमच्या पायाच्या टाचेला हाताने स्पर्श करायचा आहे, हाताच्या बोटाने. असं 10 वेळा करायचं आहे. 1 2. खूप सोपे सोपे व्यायाम प्रकार आहेत, पण रोज तुम्हाला करायचे. काय होतं की जेव्हा गुडघे दुखतात तेव्हा डॉक्टर म्हणतात की गुडघे फोल्ड करू नका, खाली बसू नका, खुर्चीवर स्टूलवर बसा. आपण तसंच करतो. आपण गुडघ्याच्या सांध्याची हालचालच करत नाही, त्याचा प्रयत्नच करत नाही. वरचेवर तो सांधा आकडून जातो, निकामी होऊन जातो. गुडघ्याचा सांधा किंवा कुठलाही सांधा म्हणजे आपल्या शरीराची मशीन असते. मशीन जर वापरात असेल तर ती चांगली चालते, नाहीतर बिघडून बसते, हे तुम्हाला माहित आहे. त्याच्यामुळे गुडघ्याच्या मशीनीला जर तुम्हाला पूर्वीसारखं चांगलं ठणठणीत करायचं असेल तर तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीने हालचाल करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला डॉक्टर एवढा पाय आम्हाला उचलत नाही किंवा हातात टचच करता येत नाही, जेवढा होतंय तेवढा करा. अगदी सुरुवातीला एवढंच करा, पण करा. बसू नका, रडायचं नाही. आपल्याला लढायचंय आणि ह्या आजारावर जिंकायचंय. म्हातारपणी आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही. आपली आपली दिवसभराची रोजची कामं आपल्याला करता यावी. संडास लघवीला जाता यावं, कुठं उठबस करता यावी, किंवा कुठे एसटी बसमध्ये कुठं चढता यावं, कुणाच्या घरी गेलं तर पायऱ्या चढता याव्या, एवढी फक्त व्यवस्था आपली व्हायची. आपल्याला कुठं काय मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा नाही. आता आपल्याला आपल्यासाठी करायचंय. हे अशा पद्धतीनं जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला हे अशा पद्धतीने करायचं. हे बघा, खूप सोपे व्यायाम प्रकार आहेत. कुठं बाहेर जायचं नाही, नया पैसा खर्च करायचा नाही. फक्त तुम्हाला मनाची तयारी करून प्रयत्न करायचे. 10 वेळा हे अशा पद्धतीने करायचे. सुरुवातीला एवढं करत करत परत तुम्हाला नक्कीच एक 15-20 दिवसांनी हात तुमचा काय व्हायला लागेल, तुमच्या टाचेला टेकायला लागेल. हे झालं ह्याच्यावर 10 वेळा. त्याच्यानंतर विरुद्ध पायाचं 10 वेळा. हे अशा पद्धतीने. हे बघा, 1 2 3 4 5 6. आणि एकदा तुमचा पाय तुमच्या हाताला आला की मग तुम्ही काय करा, हे अशा पद्धतीनं धरा या पहिल्या व्यायाम प्रकारामध्ये आणि जास्तीत जास्त हा पाय अशा पद्धतीनं मागं ओढायचा प्रयत्न करा. धरून ठेवा 15-20 सेकंद किंवा 10 म्हणेपर्यंत. रामकृष्ण हरी म्हणायचंय आणि चालायचंय. मोकळा होणं सांधा, तिथले स्नायू, नसा मोकळ्या होणं आखडलेल्या, हे अत्यंत महत्वाचं आहे. हे अशा पद्धतीनं दोन्ही पायाला तुम्ही अशा पद्धतीने धरून ठेवू शकता. हे एकदा तुमच्या पाय तुमच्या हाताला आल्यानंतर. ओके, तर हा झाला पहिला व्यायाम प्रकार. आता दुसरा सोपा व्यायाम प्रकार काय करायचंय, अशाच पद्धतीने भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे. खूप अति आत्मविश्वासामध्ये न धरता करायचं नाही, कारण आपला तोल जाऊ शकतो. त्याच्यामुळे भिंतीचा सपोर्ट घ्या, काठीचा सपोर्ट घ्या, खुर्चीचा, स्टूलचा, टेबलचा, कशाचाही सपोर्ट घ्या. हे अशा पद्धतीने भिंतीचा सपोर्ट घेतल्यानंतर एक जो हात आहे तुमचा अशा पद्धतीने कमरेवरती ठेवा आणि पूर्ण पाय हळूहळू सरळ फोल्ड करत तुम्हाला काय करायचंय, पुन्हा सरळ करून पुढे घ्यायचं. हे अशा पद्धतीने शक्य तितकं मागं घ्या, पुढं घ्या, मागं घ्या. जेवढा फोल्ड होतोय तेवढा. जबरदस्ती करायची नाही, जास्त ताण येईल, जास्त दुखेल अशा पद्धतीने करायचं नाही. 10 वेळा करायचं तुम्हाला, पुढं मागं फोल्ड करून. हे असं नाही बरं का, आपल्याला गुडघ्याच्या सांध्यावर वर्कआउट करायचं. हे असं नाही करायचं. आपल्याला काय करायचंय, पुढं घ्यायचंय आणि त्याच्यानंतर मागं घ्यायचं ना फोल्ड करायचंय. लक्षात ठेवा, हे नीट लक्ष देऊन बघा, बारकाईनं बघा. हे अशा पद्धतीने. आणि हा पंजा जो आहे तो इकडे ताणायचा प्रयत्न करा, म्हणजे त्याच्यावरती ताण दिसेल, ताण बसेल. ही 1 10 वेळा करा. रामकृष्ण हरी. 2 3. हळूहळू रोज माझा व्हिडिओ लावायचा आणि व्हिडिओ लावून माझ्या समोर माझ्या सोबत करायचं. रामकृष्ण हरी म्हणायचं, सोडायचं नाही. 4 5. खूप छान. 6
7 8 मोकळा होणारच 9 10. सुरुवातीला फक्त एवढाच फोल्ड होते, होऊ द्या, पण पुढे घ्या, पुन्हा एवढाच फोल्ड करा, एवढाच फोल्ड करा, करा, सोडायचं नाही. परत हळूहळू एका दिवशी 15व्या 20व्या दिवशी तुमचा असा फोल्ड व्हायला मदत होईल. त्याच्यानंतर विरुद्ध पाय बघा, हे अशा पद्धतीने कमरेवर हात ठेवा, पुढे घ्या, मागं घेत घेत फोल्ड करा. 1 2 खूप छान. रामकृष्ण हरी. 3 4 5 पंजा बघा पायाचा, हे बघा 6 7 8 खूप छान 9 आणि 10. तर हा झाला दुसरा व्यायाम प्रकार. आता तिसरा व्यायाम प्रकार सुद्धा अतिशय सोपा आहे. त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला भिंतीला थोडस अंतर ठेवून उभं राहायचंय आणि पाठ जी आहे ती आपली हळूहळू भिंतीला टेकवायची आहे, हे अशा पद्धतीने. आणि पायामध्ये आपल्या कमरेच्या इतकं अंतर घ्यायचंय 2 पायामध्ये, हे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला आपले जे हात आहेत ते अशा पद्धतीने समोर घ्यायचे आहेत आणि हळूहळू आपल्याला खाली सरकायचे, हे अशा पद्धतीनं. हे बघा, थोडस तुम्ही ऍडजस्टमेंट करा तुमच्या पायाची, हे अशा पद्धतीने. घसरून पुढे पडणार नाही त्याची काळजी घ्या. भिंतीला चांगला सपोर्ट द्या आणि परत काय करायचंय, लांब श्वास घेत घेत वर सरळ व्हायचंय. बघा, घेतलेला श्वास सोडत सोडत खाली. खूप छान. हळूहळू जेवढं होईल तेवढं, एवढं होतंय एवढंच करा. 3 4 5 6 रामकृष्ण हरी 7 8 9 10. ह्याच्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला अजिबात गुडघ्यावर ताण द्यायची गरज पडणार नाही. आता बसताना जशी माझी अवस्था झाली, बसताना मी पडलो, तोल गेला, माझं शरीर मला आवरलं नाही, गुडघ्यावर ताण आला आणि दुखल्यामुळं मी पडलो, म्हणजे बसता आलं नाही. आणि उठताना पण तुम्ही बघितली कशी अवस्था झाली. पण या सगळ्या व्यायाम प्रकारानं आपल्या गुडघ्यामध्ये हळूहळू सुधारणा होणार आहे. तिथली लवचिकता वाढणार आहे, रक्ताभिसरण सुधारणार आहे, तिथला जो संसर्ग आहे, इन्फेक्शन आहे, सूज आहे, ती देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे. अट मात्र एकच आहे, एकाच दिवशी जास्त वेळ करायचं नाही. पहिल्यांदा 5 वेळेस करा, नंतर हळूहळू 6 7 10 अशा पद्धतीने वाढवत चला. दररोज करण्याला महत्व आहे. तर हा झाला कितवा व्यायाम प्रकार, तिसरा व्यायाम प्रकार. चौथा सोपा व्यायाम प्रकार काय आहे, अशा प्रकारे खुर्ची घ्यायची, खुर्चीवरती 1 उशा 2 उशा ठेवायच्यात. जर समजा तुम्हाला 2 उशा ठेवून किंवा 1 उशी ठेवून अवघड जात असेल, कारण आपल्याला तिथं थोडासा सीटचा जो भाग आहे तो बसताना टेकवायचा आहे, जेणेकरून आपल्या इथल्या भागाची आणि इथल्या भागाची गुडघ्याच्या आजूबाजूच्या स्नायूची बारीक लवचिक हालचाल झाली पाहिजे, अशा पद्धतीचा हा व्यायाम आहे. तिथलं रक्ताभिसरण सुधारणार आहे. जर एवढं तुम्हाला खूप जास्त खाली वाटत असेल, गुडघ्यावरती ताण येत असेल, तर अजून 1 उशी ठेवा, हे अशा पद्धतीनं. आणि समोर हात धरा, अशा पद्धतीनं थोडंसं अंतर खुर्चीमध्ये आपल्या पायामध्ये असू द्या. बघा, नीट लक्ष देऊन करायचे आणि सरळ मान करायचे, पाठ सरळ करायचे आणि हळूहळू खाली बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. परत उठायचंय, 10 वेळा करा. 1 2 रामकृष्ण हरी 3. आता हे मला खूप अवघड चाललंय समजा, तर मी काय करेन, अजून 1 उशी घेईन. बघा कशा पद्धतीने आहे, खूप सोपं आहे, काही सुद्धा अवघड नाही. हे अशा पद्धतीनं फक्त करणं गरजेचं आहे. 4 5 6 7 8 9 10. किंवा असं तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही काय करा, अशा पद्धतीने काठी जी आहे ती काठीचा सपोर्ट घ्या आणि ह्या काठीला धरून तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. हे बघा, 1
म्हणजे हाताला उठताना तुम्हाला सपोर्ट मिळेल. 2 खूप छान सोपे सोपे प्रकार आहेत, फक्त करायचे. 3 गुडघे पूर्ण फोल्ड करायची गरज आहे का नाही, थोडे थोडे सहन होईल अशा पद्धतीने. आणि तशा पद्धतीने तुम्हाला उशाची उंची ठरवायची आहे खुर्चीवरच्या. 4 5 सीटच्या आणि मांडीच्या पाठीमागच्या नसा देखील खूप चांगल्या प्रकारे लवचिक होण्यासाठी मदत होईल. तिथली आखड निघून जाईल, नसा मोकळ्या होतील आणि तुम्हाला बसणं उठणं पायऱ्या चढणं अतिशय चांगल्या प्रकारे करता येईल. हे अशा पद्धतीनं. 7 खूप छान, रामकृष्ण हरी. 8 9 आणि 10. मला खात्री आहे 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला खाली बसता आलंच पाहिजे, उठता आलंच पाहिजे, पायऱ्या चढत्या आल्याच पाहिजे. हे अशा पद्धतीने. ओके. आता 5वा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात परिणामकारक असणारा हा व्यायाम प्रकार आहे. काय आहे? माग चालण्याचा, बॅकवर्ड वॉकिंग ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये. काय करायचं आपल्याला? असं सरळ उभं राहायचंय, अशा पद्धतीनं हळूहळू बारीक बारीक पावलं टाकत टाकत मागं सरकायचंय. हा असा व्यायाम आहे मागं चालण्याचा, रिव्हर्स चालण्याचा, ज्याच्यामुळं आपल्या गुडघ्याचा खूप चांगला व्यायाम होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मागं चालत असताना गुडघ्यावर अजिबात जास्तीचा ताण येत नाही. आणि लक्षात ठेवा, हा व्यायाम फक्त खाली बसण्यासाठी, उठण्यासाठी, पायऱ्या चढण्यासाठीच नाही, तर चालताना, उठताना, बसताना जो तोल तुमचा जातो किंवा तुमच्या शरीराचं जे पोश्चर बिघडले, बांधा बिघडलाय किंवा आकारमान बिघडले, ते देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे. कारण जेव्हा आपण उलट चालतो, पाठीमागे चालतो, तेव्हा आपल्या कॅलरीज म्हणजे उष्मांक देखील जास्तीचे खर्च केले जातात, कारण ऊर्जा शरीराला जास्त लागते. एवढंच नाही तर या उलट चालण्याच्या व्यायामामुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता देखील खूप चांगली वाढते, कारण मेंदूला जास्त फोकस करावं लागतं. हे बघा, अशा पद्धतीने समोर बघायचंय आणि तुम्हाला पाठीमागे चालायचंय. सुरुवातीला छोटी छोटी पावलं टाका, छोटं छोटं अंतर करा. फक्त एक काळजी घ्या की तुम्ही जिथं मागं चालण्याचा किंवा रिव्हर्स चालण्याची प्रॅक्टिस करता तिथं रहदारी नसावी किंवा रोडवर करू नका. बागेमध्ये एखाद्या सेफ ठिकाणी दगडाचा किंवा खड्ड्याचा अडथळा नसू नये, अशा पद्धतीने करायचंय. तुमची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी मदत होते. आणि सगळ्यात महत्वाचं, पायाच्या आणि मांडीच्या आणि गुडघ्याच्या आजूबाजूचे असणारे जे स्नायू आहेत त्यांच्यामध्ये एक मजबूती येते. अशा पद्धतीने तुम्ही हा चालण्याचा व्यायाम उलट करायचा आहे. आता इथं मी थोडीशी जागा आहे, कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला यावं लागतं म्हणून तिथल्या तिथंच मी फिरतोय, पण तुम्ही थोडंसं लांब फिरण्यासाठीचा काय करा, प्रयत्न करा. खूप चांगला फायदा तुमच्या गुडघ्याच्या आजारामध्ये किंवा खाली बसता उठता न येण्याच्या आजारामध्ये याच्यामुळं होणार आहे. तर मित्रहो, हे झाले 5 सोपे व्यायाम प्रकार. तुम्हाला जर 15-20 दिवस सातत्यानं प्रामाणिकपणे जर प्रयत्न केले, सहन होईल अशा पद्धतीनं, तर नक्कीच याच्यावरती चांगल्या प्रकारे कुठल्याही औषध गोळीशिवाय मात करता येऊ शकते. यासोबतच व्हिटॅमिन डी ची तुमची रक्तातली पातळी तपासून बघा. ते कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने दर आठवड्याला 1 गोळी व्हिटॅमिन डी ची 60,000 इंटरनॅशनल युनिटची आवर्जून घ्या. त्याचा देखील तुम्हाला फायदा होईल. रोज किमान 10 ते 15 मिनिट प्रत्यक्ष सूर्यप्रकाशात देखील बसा, नक्कीच फायदा होईल. रात्रीच्या वेळेला शांत झोप घ्या. आहार पूरक पोषक समतोल घ्या. मिठाचं प्रमाण, गोडाचं प्रमाण, मैद्याचं प्रमाण, बेकरीचे पदार्थ हे देखील बंद करा. याच्यामुळे देखील तुमच्या शरीराची स्थूलता निघून जाईल, शरीरामध्ये लवचिकता येईल. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या खा. नियमित त्या सीझन मध्ये मिळणारी फळं देखील आवर्जून खा. मानसिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करा. समाधानी राहा, आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आणि आजाराची चिंता तर अजिबातच करू नका, कारण तुम्ही डॉक्टर हुकिरेंचे व्हिडिओ बघता. जेव्हा तुम्ही माझे व्हिडिओ बघता तुम्हाला नक्कीच बळ मिळतं. फक्त बळ मिळत नाही तर त्या आजारापासून नैसर्गिकरित्या मुक्त होण्यासाठी, दूर होण्यासाठी देखील प्रेरणा मिळते आणि तसे उपाय देखील मिळतात. त्यामुळे मला खात्री आहे की हा देखील तुमचा त्रास जो आहे तो पूर्णपणे 100% निघून जाईलच. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर आवर्जून लाईक करा, कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना पाठवा, ज्यांना खाली बसता उठता येत नाही, ज्यांना जिना पायऱ्या चढता येत नाही, त्यांना
चढता येतील, त्यांचा त्रास कमी होईल, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुआ देतील, छान छान आशीर्वाद देतील। यासोबतच तुमच्या मनामध्ये असणारे आरोग्यविषयक कुठलेही प्रश्न असतील आणि माझ्याशी तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा। शिवाय आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा। परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा। आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी माऊली।